आमचं कुटुंब भरपूर मोठं होतं, म्हणजे 15-16 माणसाचं कुटुंब होतं. शेतातलंच 8-9 एकर शेती होती आम्हाला, सगळ्या कुटुंबातच. मग शेतातलंच काम करायचं. एक दीर गॅरेज करत होते, एक दीर शाळेवर होते आणि आमचे मालक कारखान्यावर होते. त्याच्यामुळं मग आम्ही प्रशिक्षणाला गावातून गेलो. घरच्याचे बिन परवानगी आणि स्वतःचे बी मन धाडस करून जाणं येणं ही आमच्यामध्ये बदल झालाय. ह्यानी जाते, चांगलं काम करते, चांगलं प्रोडक्ट विषयी माहिती देणं, ग्रोवन औषधं फवारण्याचे ते आणि फवारा, 2-3 प्रकारची फवारे, ताडपत्री आणि बायोगॅस. वर्षातून त्यांचे कमीत कमी 2 महिन्याला 3 महिन्याला जे सिलेंडर लागत होतं, ते 4 सिलेंडरचे 4-5 हजार रुपये बचत झाली त्यांची वर्षाची. आणि त्याच्यातून आणखीन स्लरीचा ह्याला बी फायदा होते, पिकासाठी फायदा होते स्लरी. त्याच्यामुळं चांगलं वाटते शेतकऱ्यांना जास्त. दूर म्हणजे कसलाच नाही बायोगॅस बसवल्यापासून. गावामध्ये नाही, घरातच नाही ते गावामध्ये कुठून पसरणार आहे. बाया असं म्हणतात आणि केलेलं पण आहे काम. सर 2-3 म्हणजे आता व्यवसाय करायचा आहे महिलाला, तर महिलाला व्यवसाय करायचा घरून, तर म्हणजे पैशाची कमतरता आहे. तुमचं जसं चांगलं केलं तसं आमचं पण चांगलं केलं असं महिलांचं मत आहे.